नमस्कार, आपण बघतात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे. वळूया काही महत्त्वपूर्ण बातम्यांकडे. राज्यातील मोठ्या शहरांचा जरी झपाट्याने विकास होत असेल तर आजच्या या अत्याधुनिक युगामध्ये अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये नागरिकांना जीवन जगण्याकरिता मोठा कष्ट करावा लागतो. शिक्षणाला प्रत्येक दारापर्यंत पोहोचविण्याचा जरी दावा शासन करत असेल तर दुसरीकडे शिक्षणासाठी आश्रमशाळेत विद्यार्थिनींना आपले जीव गमवावे लागते. नागपंचमीच्या दिवशी चिखलदरा तालुक्यातील नागपूर आश्रम शाळेमध्ये पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून सुमती सोमा जामुनकर 14 वर्षीय मुलीला आपला जीव गमवावे लागले तर इतर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या होत्या. मेळघाटमधील आश्रम शाळेमध्ये अशी दुर्दैवी घटना पहिली नाही. यापूर्वीही अशा अनेक घटना येथे घडल्या आहेत. अपुरी शिक्षणाची व्यवस्था, आश्रम शाळेचे जर्जर इमारती, शिक्षणासाठी सुविधा अभावी येथील मुलांना शिक्षण घ्यावे लागते. विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या कष्टाने आपल्या मुलाला शिक्षणासाठी आश्रम शाळेत पाठवतात. धारणी येथील प्रकल्प अधिकारी प्रभारी असून या प्रकल्प अधिकाऱ्याचे आश्रम शाळेकडे दुर्लक्ष आहे. प्रकल्प कार्यालयाचे गुणवत्ता तपासणी पथक नावापुरती असून अनुदानित व विना अनुदानित आश्रम शाळेचे मेळघाटमध्ये बेहाल झाले आहेत. अशा अपुरे सुविधेत शिक्षण घेणारे विद्यार्थी जीव मुठीत ठेवून शिक्षण घेण्यासाठी मजबूर आहेत. महाराष्ट्र शासनाने याकडे गंभीरतेने दखल घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर अजून किती सुमतीला आपले जीव शिक्षणासाठी गमवावे लागेल असा प्रश्न मेळघाटमधील आदिवासी बांधवांनी शासनापुढे ठेवले आहेत. अभी तक आप कहाँ पर थे? हम तो कृषि उत्पन्न बाजार वहाँ रुके हुए थे। मैं रोक दिया था, इन्होंने रोका था। मैं सरपंच हूँ वहाँ के। अच्छा, गांगरखेड़ा के सरपंच है आप? गांगरखेड़ा से सरपंच हूँ मैं। अब आपकी मांग क्या है? हमारे न्याय है बस। न्याय चाहिए बस। हमें कुछ नहीं चाहिए, हमारे हमको न्याय चाहिए, हमको न्याय दिलाओ। हमारे पोस्टमार्टम हम करना नहीं चाहते। मुझे जो टीचर है उन पे कार्रवाई होना चाहिए, जो स्कूल चला रहे हैं उन पे भी कार्रवाई होना चाहिए। बस हमारा मांग यही है। लड़की को भी आपने देखे? किस हालत में दिखे आपको? लड़की तो बिल्कुल जैसी थी वैसी हालत में है, जैसे वो ना उनके कुछ ऐसा केयर नहीं किया, या तो कुछ ऐसा बॉक्स में नहीं रखा, या तो कुछ कपड़े नहीं लपेटा, बस एक टॉवेल है जैसा लाया वैसे ही पड़ा टॉवेल है। वो ऊपर अभी अगर कार्रवाई नहीं होती है तो आप आगे चल के इसको उग्र आंदोलन मेलघाट में फिर से देखा जाएगा क्या? फिर से आंदोलन करेंगे जब तक हम पीएम नहीं कराते। हाँ, पीएम बिल्कुल नहीं करेंगे। ये आप लोगों से स्कूल के टीचर या किसी की बातचीत हुई है किस बारे में? हाँ, मेरी हुई है। क्या बोला? टीचर ने अधिकारी अकोला ॲडिशनल चार्ज झाली. संदर्भीय घटना ही अनुदानित शाळा या नागापूर येथे घडलेली आहे. काल 6-6:30च्या दरम्यान मुलं जेव्हा तिथं भांडे वगैरे तिथं पाणी खरकटं टाकतात त्या ठिकाणी ती टाकी होती आणि अचानकपणे त्याचा एक भाग कोसळलेला आहे. त्याच्यामध्ये एकूण 4 मुलींना इजा झाली होती. त्यापैकी एक मुलगी मृत्यू पावलेली आहे आणि 3 मुलींची तब्येत चांगली आहे. आणि शासनाच्या वतीने जे नियमाप्रमाणे कारवाई करायची असते ते आमचे चालू आहे. आणि शासनाकडून 1 लाख रुपये आणि संस्थेकडून 1 लाख 2 लाख रुपयांचं त्यांना सानुग्रह अनुदान देण्यात येईल. बाकी इतर 3 मुलींची तब्येत आता व्यवस्थित आहे. धन्यवाद. कारवाई वगैरे काय करण्यात आली सर या प्रकरणामध्ये? नाही, याच्यामध्ये आता आम्हाला मुख्याध्यापकाने अधीक्षक प्राथमिक स्तरावर मला तोंडी कळालेलं त्यांनी निलंबित केलेलं आहे म्हणून. ऑथेंटिक अजून मला माहिती नाही आहे, ते आल्यावर मी तुम्हाला सांगतो. तेवढी कारवाई झालेली आणि बाकी जे काही शासन निर्णयानुसार जे करता येईल ते आम्ही करत आहे. चौकशी समिती नेमून जे मृत्यू पडलेली जी मुलगी आहे आणि त्यासोबतच जे उपचार घेत असलेली जे विद्यार्थिनी आहे यावर काही आर्थिक मदत वगैरे आपल्या कार्यालयामार्फत? आता त्यांचं तर हो, सध्या स्थितीत तर त्यांचं सर्वत्र दवाखान्याचा खर्च वगैरे हे करण्यात शासनाकडून आणि संस्थेकडून करण्यात येतच आहे. त्यानंतर पण काही लागत असेल आणि जे शासन नियमामध्ये बसते त्या सर्व मदत आम्ही त्यांना करणार आहे आणि सध्या सर्व व्यवस्थित आहे. ते मुलीचे आईवडील तयार नव्हते PM करण्यासाठी, तर आता तयार झालेत का ते? हो, तयार झाले. ते PM चालू आहे, तुमच्या समक्ष सगळ्या गोष्टी होत आहे. आता PM हे करून त्यांच्या गावात ज्या पुढच्या विधी असतात त्या होतील. आम्ही प्रशासन आणि लोकांनी पण बऱ्यापैकी मदत केली, त्या सर्वांना थँक्यू. अशा घटना घडायला नको आहे, पण ती अशी घटना घडली त्याबद्दल आता अनफॉर्च्युनेट असंच म्हणावं लागेल आपल्याला. धन्यवाद. अमरावतीवरून जुनेद अहमद यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact
8668792352 9801980100.